तुम्हाला जो स्क्रीनवर स्टॉक दिसतोय त्याचं नाव आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. 3 वर्षाआधी आम्ही याच्यामध्ये ₹34,000 इन्व्हेस्ट केले होते आणि आज जर व्हॅल्यू बघितली आपण तर जवळपास ₹3,85,000. म्हणजेच काय, मागच्या 5 वर्षामध्ये या स्टॉकनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स केलेला आहे. जवळपास 4,435% रिटर्न दिलेले आहेत. हा स्टॉक मल्टीबॅगर ठरलेला आहे. तर याच्यावरनं आपल्याला काय शिकायचं आहे की स्टॉक सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. स्टॉक सिलेक्ट करताना कशा पद्धतीने आपण फंडामेंटल अनालिसिस केलं पाहिजे, कुठलाही स्टॉक बाय करताना कुठल्या कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की स्टॉक सिलेक्शन करण्याच्या आधी आपण काय करतो की बिझनेस चॅनल बघतो किंवा आपल्या मित्राला विचारतो किंवा ज्याला थोडंफार फायनान्सचं नॉलेज आहे अशा व्यक्तीकडनं आपण स्टॉकच्या टिप्स घेतो आणि डायरेक्टली इन्व्हेस्ट करतो. तर माझं त्यांना सांगणं आहे की टीव्हीवर ज्यावेळेस आपण बघतो ना, तर ही सगळ्यात लास्टला न्यूज आलेली असते रिटेल पर्यंत, कारण की याच्या आधीच त्या स्टॉकमध्ये बाईंग सेलिंग झालेली असते. त्यामुळे टीव्हीवर कुठल्याही अनालिस्टनी ज्यावेळेस स्टॉक रिकमेंड करतात ते स्टॉक बाय करण्याच्या आधी आपण काही गोष्टी महत्वपूर्ण बघितल्या पाहिजेत. तर एक्झाम्पलसाठी आपण एक स्टॉक घेऊया, जिओ फायनान्स स्टॉक घेऊया. ठीक आहे, तर या स्टॉकचा आपण एक फंडामेंटल अनालिसिस करूया की स्टॉक सिलेक्शन करताना तुम्ही अशा पद्धतीनंच फॉलो करायचंय. बेसिक असणार आहे, सगळ्यांना समजण्यासारखं. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय की या कंपनीचा आपल्याला बिझनेस बघायचा की कंपनी काय करते, की येणाऱ्या काळामध्ये हिचा बिझनेस प्रॉफिटेबल होऊ शकतो का, की डिमांड आहे याच्या बिझनेसला. आता बघा की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा हा बिझनेसचा एक चार्ट आहे, एक फोटो आहे बघा. याच्यामध्ये काय आहे की जिओ फायनान्स सर्व्हिसेसच्या अंडर कंपनी एनबीएफसी पण चालवते, म्हणजे जिओ क्रेडिट लिमिटेड. तर ह्याच्यामध्ये काय आहे की ही फायनान्स सारखं जिओ फायनान्स आहे ना, त्याच पद्धतीनं पर्सनल लोन, बिझनेस लोन, कॉर्पोरेट लोन अशा पद्धतीनं जिओ क्रेडिट लिमिटेड नावाची एक एनबीएफसी चालवते. त्याच्यानंतर काय, जिओ इन्शुरन्स ब्रोकिंग आहे. म्हणजेच काय की बाकीच्या अदर कंपन्यांचा जो इन्शुरन्स आहे, जसं की लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, या सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचा ब्रोकर म्हणून सुद्धा ही काम करते. म्हणजे आपण यांच्या प्लॅटफॉर्मवरनं या इन्शुरन्स कंपन्यांचे प्लॅन घेऊ शकतो. तो पण बिझनेस आहे. तिसरा जर बघितला आपण तर जिओ पेमेंट्स आहे, म्हणजे पेटीएम सारखा बिझनेस आहे. युपीआय पेमेंटने करणं, त्याच्यावर लोन देणं. तर या पद्धतीनं जिओ पेमेंट सोल्युशन याच्यामध्ये त्यांचा एक बिझनेस आहे. जिओ पेमेंट बँक म्हणून एक आहे. याच्यामध्ये काय आहे की बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते. त्याच्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेड, म्हणजे काय की रिलायन्स ग्रुपच्या सगळ्या कंपन्यांचा जो फंड मॅनेज करण्याचं काम करते, त्यातनं जे प्रॉफिट होतं ते फंड मॅनेज करण्याचं काम सुद्धा जिओ फायनान्स सर्व्हिसेस करते. जे महत्वपूर्ण बिझनेस जे आहेत ते बघूया आपण, की जे पार्टनरशिपमध्ये आहेत. बजाज अलायन्स तुम्ही ऐकलं असेल, त्यातली अलायन्स जी कंपनी आहे इन्शुरन्समध्ये अग्रगण्य आहे. तर या कंपनीसोबत त्यांनी टायअप केलेलं आहे आणि रियू इन्शुरन्सचा बिझनेस चालू केलेला आहे. रियू इन्शुरन्स म्हणजे काय की ज्या इन्शुरन्स प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना बॅकमध्ये ह्या इन्शुरन्स देण्याचं काम करते ही कंपनी. तर हा एक बिझनेस त्यांनी अलायन्स सोबत चालू केलेला आहे 50% पार्टनरशिप सोबत, आणि IRDAIचा यांना लायसन पण मिळालेलं आहे. दुसरा जो बिझनेस आहे जिओ आणि ब्लॅकरॉक. ब्लॅकरॉक तुम्हाला माहित असेल वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे, ग्लोबल मार्केटमधली सगळ्यात मोठी. जेपी मॉर्गन, ब्लॅकरॉक ह्या खूप मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत. तर याच्यामध्ये त्या ब्लॅक रॉकनी जिओ फायनान्समध्ये 50% हिस्सेदारीनुसार त्यांनी एक ब्रोकिंग बिझनेस चालू केलेला आहे. याच्यामध्ये ते वेल्थच्या निगडीत जेवढे बिझनेस आहेत, जसं की बघायला गेलं म्युच्युअल फंडचा बिझनेस आहे, त्याच्यानंतर झिरोदा सारखा, एंजल वन सारखा ब्रोकिंगचा बिझनेस आहे, त्याच्यानंतर पर्सनलाइज वेल्थ मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. अशा पद्धतीनं ते ब्लॅक रॉक सोबत 50% पार्टनरशिपमध्ये बिझनेस करतायत. आणि हे सगळे जे बिझनेसेस आहेत हे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये येतात. तर तुम्ही विचार करा की एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला इन्शुरन्स करायचा असेल तुम्ही इथंच करू शकता, तुम्हाला लोन पाहिजे असेल तुम्ही याच ठिकाणी करू शकता, तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये एखादा फंड बाय करायचा आहे तुम्ही इथं करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्या फायनान्शियल सर्व्हिसेस एकत्र करण्याचं काम जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस करतात. यांचं बिझनेस मॉडेल मला खूप चांगल्या पद्धतीनं कळालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये ग्रोथ होण्याची शक्यता आहे. आता ही गोष्ट कळाली, आपल्याला बिझनेस कळाला. आता दुसरी महत्वाची गोष्ट की काय खरंच यांचे फंडामेंटल चांगले आहेत का. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यांचे फायनान्शियल बघावं लागतील की हे खरंच पैसे कमवत आहेत का, रेव्हेन्यू यांचा वाढतोय का, हा बघितला पाहिजे. हा कुठं बघायचं, तर 2 वेबसाईट आहे तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात पहिली बघा आपण स्कॅनर आहे, की याच्यामध्ये काय की तुम्ही इथं स्टॉकचं नाव टाकलं
सर्चमध्ये की त्या स्टॉकची तुम्हाला सगळी हिस्ट्री बघायला मिळते, की त्या स्टॉकचा पीई किती आहे, त्या स्टॉकचा मार्केट कॅप किती आहे, त्याच्यानंतर सगळ्या डिटेल जेवढे कुणी कुणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सगळे डिटेल्स तुम्हाला या वेबसाईटवर बघायला मिळतील. आता सगळ्यात पहिल्यांदा पहिला कॉलम काय येतो की पीई आहे जवळपास 94.4 आहे. पीई म्हणजे काय? प्राइस टू अर्निंग रेशो. याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ मी येणाऱ्या काळामध्ये बनवील, पण तुम्ही आता सध्या लक्षात ठेवा की ज्या कंपनीचा पीई कमी असतो, इंडस्ट्रियल पीई पेक्षा ज्या कंपनीचा पीई कमी असतो त्या कंपनीचं व्हॅल्युएशन कमी असतं. म्हणजे काय? ती कंपनी स्वस्त असते. आणि ज्या कंपनीचा पीई जास्त असतो ती कंपनी महाग असते. हे पॅरामीटर फक्त एकाच गोष्टीवर ठरत नाहीये, याला अजून खूप सारे पार्ट असतात. म्हणजेच काय? की एखाद्या कंपनीचा फ्युचरमध्ये बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. म्हणजे आता सध्या जिओ फायनान्सचा पीई बघितला तर 94 आहे, म्हणजे जास्त आहे. पण ह्याचा पीई जास्त काय आहे ते पण समजून घ्या, की लोकांना असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये हे जे सगळे बिझनेसेस आहेत याच्यामध्ये कंपनी चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट कमवू शकते. त्यामुळं शेअर्सच्या बदल्यामध्ये आता सध्या कंपनीचं प्रॉफिट कमी आहे, त्यामुळे तुम्हाला पीई जास्त दिसेल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कंपनी जसं जसं प्रॉफिट वाढेल तसा तो पीई खाली येताना दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, हा एक बघितला आपण, पीई बघितला. पीई म्हणजे काय? स्वस्त आणि महाग कंपनी. हा लावायचा नाहीये मुद्दा, फक्त पीई तुम्ही समजून घ्या. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की याच्यामध्ये प्रो आणि कॉन्स बघू शकतो. इथं दिलेले आहेत त्यांनी की कंपनी डेट फ्री आहे का? हा एक महत्वाचा मुद्दा असतो की कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताना कंपनीवर डेट किती आहे, कंपनीचे शेअर्स फ्लेज केलेत का नाही, तर हे बघायचं. इथं तुम्हाला दिसतंय की ऑलमोस्ट कंपनी डेट फ्री आहे. त्याच्यानंतर कंपनीच्या सारखा बिझनेस असणाऱ्या कंपन्या आहेत ना, कुठल्या कुठल्या आहेत, जसं की आदित्य बिर्ला कॉम आहे, त्यानंतर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आहे, चोला फायनान्स आहे, टीव्हीएस होल्डिंग आहे, त्याच्यानंतर JSW होल्डिंग आहे. त्याच्यानंतर इथं बघा तुम्ही त्यांचे पीई दिलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांचा मार्केट कॅप दिलेला आहे. अशा पद्धतीनं इथं तुम्ही कंपॅरिझन करू शकता कंपन्यांमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा कॉलम इथं येतो की क्वार्टर रिझल्ट. प्रत्येक कंपनीचे दर 3 महिन्यांनी क्वार्टर रिझल्ट लागत असतात. क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3, क्वार्टर 4. वर्षामध्ये 4दा रिझल्ट लागतात. हे रिझल्ट काय सांगत असतात की मागच्या 3 महिन्यामध्ये कंपनीने कशा पद्धतीनं परफॉर्मन्स केलेला आहे, कंपनीचा रेव्हेन्यू किती वाढतोय, कंपनीचं प्रॉफिट किती वाढतोय, याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. कारण की कंपनी जर प्रॉफिटच कमवत नसेल, रेव्हेन्यूच कमवत नसेल, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला स्टॉकमध्ये करेक्शन बघायला मिळत असतं. करेक्शन कशामुळे होत असतं? की या रिझल्टमुळे होत असतं. त्यामुळे रिझल्ट आपल्याला कळणं, बेसिक रिझल्ट कळणं हे महत्वाचं आहे. तुम्ही आता हा कॉलम बघा क्वार्टर रिझल्टचा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सगळ्यात पहिलं महत्वाचं काय की कंपनी काय की रेव्हेन्यू बघायचा, की कंपनीचा रेव्हेन्यू दर क्वार्टर ऑन क्वार्टर वाढते का? रेव्हेन्यू वाढणं खूप महत्वाचं आहे. कंपनीचा जो बिझनेस आहे त्याची ग्रोथ आपल्याला रेव्हेन्यून कळते. आता इथं बघा की सेल्स कॉलम मध्ये 2023 ला 414 करोड, त्याच्यानंतर सप्टेंबर 2023 ला 608, त्याच्यानंतर सप्टेंबर 24 ला 694, त्याच्यानंतर जून मध्ये 612, त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये 981 आणि डिसेंबर मध्ये 901. म्हणजेच काय की या याच्यात काय दिसतंय आपल्याला की रेव्हेन्यू कंटिन्युअसली वाढतोय, हळूहळू वाढतोय, पण रेव्हेन्यू वाढताना दिसतोय. ही एक प्लस साइन आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की नेट प्रॉफिट किती होतोय कंपनीला. आता बघा 2023 मध्ये 332, 668, त्याच्यानंतर जर बघितलं आपण 313, 24 मध्ये 689, त्याच्यानंतर 295, 300, पुन्हा मागच्या क्वार्टरमध्ये जर बघितलं आपण तर 695 आणि या क्वार्टरमध्ये 269. म्हणजेच काय की कंपनी अजून ग्रोईंग स्टेजमध्ये. त्यामुळं प्रॉफिट जे होतंय कंपनीला आता सध्या ते त्या मोठ्या प्रमाणामध्ये होत नाहीये, कारण की कंपनीचे बिझनेसेस जे आहेत तुम्ही बघितलं, मागे सांगितलं मी तुम्हाला की अशा अशा खूप साऱ्या व्हर्टिकलमध्ये कंपनीचा बिझनेस नवीन नवीन स्टार्ट झालाय. जसं की म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा बिझनेस जो आहे तो नवीन स्टार्ट झालेला आहे, इन्शुरन्सचा नवीन स्टार्ट झालेला आहे, लोनचा जो आहे बिझनेस त्याच्यामध्ये पण आज चांगली ग्रोथ होती त्यांची नवीन, त्याच्यामध्ये पण काय काय व्हर्टिकल त्यांनी चालू केलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या कंपनीचा प्रॉफिट पण वाढताना बघायला मिळेल. तर आता बघा की हे महत्वाचे मुद्दे हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सोपी जर वेबसाईट बघायची असेल आपल्याला तर टिकर टेप आहे. टिकर टेपमध्ये तुम्हाला एकदम सुटसुटीत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतात. जसं की इथं प्राइस बघा तुम्ही, 1 वर्षाचं किती रिटर्न दिलेलं आहे, 5 वर्षाचं किती रिटर्न दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे याच्यामध्ये तुम्ही याची प्राइस बघू शकता. त्याच्यानंतर बघा की अनालिस्टचा इथं रिपोर्ट पण येतो की किती टक्के अनालिस्ट म्हणतात की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. की महत्वाचा कॉलम येतो की होल्डिंग काय, की कंपनीमध्ये प्रमोटरची होल्डिंग किती आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट किती आहे, म्युच्युअल फंड वाले किती पैसे लावतायत,
या गोष्टी पण बघणं खूप महत्वाचं आहे, कारण की प्रमोटर जो असतो, कंपनीचा मालक जो असतो, तो प्रत्येक क्वार्टरला जर कंपनीचे शेअर विकत असेल किंवा त्याचा पर्सेंटेज कंपनीमध्ये खूप कमी असेल, तर अशा कंपन्यांपासून आपण दूर राहायला पाहिजे. आता इथं बघा की टोटल प्रमोटरची होल्डिंग किती आहे, इथं सिलेक्ट करायचं टोटल प्रमोटरची होल्डिंग पहिल्यापासून 47.12 आहे आणि आज जर बघितलं आपण तर 47.12 आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की प्रमोटर जो आहे तो कंटिन्यू त्याची होल्डिंग करतोय. प्रमोटर जर त्याची होल्डिंग वाढवत असेल तर अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कारण की प्रमोटरला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये माझ्या कंपनीमध्ये चांगल्या गोष्टी होणार आहेत, त्यामुळे तो परत एकदा त्याच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला चालू करतो. त्याला काय म्हणतो आपण, प्रमोटर होल्डिंग वाढवतोय. तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट असते. त्याच्यानंतर दुसरं बघा की म्युच्युअल फंड हाऊसेस या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतायत का? म्युच्युअल फंड हाऊसेस कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना फंडामेंटल अनालिसिस करून सगळं रिसर्च करूनच करत असतात. तर इथं बघा 4.17% इन्व्हेस्ट केलेले सप्टेंबरमध्ये आणि आता डिसेंबरमध्ये जर बघितलं तुम्ही, म्हणजे एका वर्षानंतर सप्टेंबरमध्ये 6.47% आणि मागच्या डिसेंबरमध्ये 7.16%, म्हणजे कंटिन्युअसली म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट या जिओ फायनान्स सर्व्हिसेस या स्टॉकमध्ये वाढते. त्याच्यानंतर बघा तुम्ही डोमेस्टिक इन्स्टिट्यूट म्हणजे काय, की आपल्या काही फर्म असतात इन्व्हेस्टमेंटच्या, त्यांची इन्व्हेस्टमेंट काय आहे की त्यांची इन्व्हेस्टमेंट स्टेबल दिसते आपल्याला. त्याच्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूट, हे सगळ्यात महत्वाचं आहे की फॉरेन ज्या बँका आहेत, ज्या इन्स्टिट्यूट आहेत, त्या इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करतात. आता बघा इथं सगळ्यात पहिल्यांदा की त्यांनी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली होती की ज्यावेळेस IPO आला होता त्यावेळेस त्यांनी, कारण की ही कंपनी खूप जुनी नाहीये, आता 2023ला लॉन्च झालेली आहे, तर 16.88% रिटर्न दिलेले आहे, म्हणजे त्यांनी इन्व्हेस्ट केलेले पैसे. त्याच्यानंतर त्यांना काय असतं की काही लॉकिंग पिरियड असतो, त्यामुळे त्याच्यानंतर ते सेल करतात, प्रॉफिट बुकिंग करतात. त्यानंतर त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेले आणि आता सध्या जर बघितलं आपण तर 11.55% त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. तर या पॅरामीटरमध्ये त्यानंतर लास्ट जो पॅरामीटर येतो तो रिटेल आणि ऑदर असतो. याच्यामध्ये आपण येतो की याच्यामध्ये रिटेलची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 25.87%. तर ओव्हरऑल हे काय सांगतंय की स्टेबल आहे, म्युच्युअल फंड हाऊसेस करतायत, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे, या सगळ्या गोष्टी स्टॉकमध्ये एका इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. नाहीतर काही काही स्टॉकमध्ये काय असतं की प्रोमोटरची हिस्सेदारी कमी असते आणि रिटेलची हिस्सेदारी सगळ्यात जास्त असते. अशा स्टॉकपासून आपण दूर राहायचं. क्वार्टर रिझल्ट लागतात ते कशा पद्धतीने दिसले जातात. आता बघा हा क्वार्टर रिझल्ट त्यांचा लागलेला आहे मागच्या क्वार्टरचा, Q3चा. तर याच्यामध्ये बघा तुम्ही कॉलम जो आहे तो टोटल इन्कम दिसेल तुम्हाला. ठीक आहे, तर टोटल इन्कम किती झालेलं आहे, 901 करोड. ठीक आहे, मागच्या क्वार्टरमध्ये किती झालं होतं, 1000 करोड. आणि मागच्या त्याच वर्षी त्याच क्वार्टरमध्ये किती झालं होतं, 448. म्हणजे 448 वरनं डायरेक्ट 901 वर आलेलं आहे रेव्हेन्यू. म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की डायरेक्ट आपण काय करायचंय, नेट प्रॉफिट बघायचंय की कंपनीला किती प्रॉफिट झालेलं आहे. टोटल प्रॉफिट बघा इथं, मागच्या वेळेस किती झालं होतं, 294 करोड आणि ह्या वेळेस किती झाले, 268, म्हणजे थोडंसं कमी झालेलं आहे. पण आता सध्या कंपनी नवीन आहे, ग्रोईंग स्टेजमध्ये, त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये प्रॉफिटच्या अपेक्षा कंपनीकडनं खूप म्हणजे कमी आहे, कारण की रेव्हेन्यू कंटिन्युअसली कंपनीचा वाढतोय. प्रत्येक क्वार्टर नंतर कंपन्या अर्निंग प्रेझेंटेशन, येणाऱ्या काळामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा असणार आहे आणि मागच्या काळामध्ये कंपनीने कसं परफॉर्म केलेलं आहे याचा एक रिपोर्ट जारी करतात. तर या रिपोर्टमध्ये कंपनीची कुंडली असते, म्हणजे काय की डिटेलमध्ये त्यांनी अनालिसिस केलं असतं. बघा इथं एनबीएफसीचा बिझनेस 19,049 करोड रुपीजने वाढलाय, म्हणजेच 354% इयर ऑन इयर ग्रोथ आहे एनबीएफसी मध्ये. त्याच्यानंतर एयूएम जर बघितलं आपण तर 14,972 करोडचा एयूएम वाढलाय म्युच्युअल फंड बिझनेसचा. त्यानंतर पेमेंट सोल्युशन बिझनेसचा जो आहे ग्रोथ 156% ग्रोथ आहे इयर ऑन इयर. त्यानंतर जर बघितलं आपण तर पेमेंट्स बँक डिपॉझिट जे आहे, जी जिओ फायनान्स जिओ पेमेंट बँक आहे, याचं जर बघितलं आपण तर 94% YOY याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट करताना दिसते. याच्यानंतर बघा की इथं डिटेलमध्ये दिलेले आहे की सगळे रेशो यांनी दिलेले आहेत. प्रत्येक कंपनीचा जर बिझनेस बघितला तुम्हाला इयर ऑन इयर ग्रोथ याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिसते. आणि या सगळ्या गोष्टीवरनं आपल्याला एक गोष्ट कळते की जिओ फायनान्सचा येणाऱ्या काळामध्ये स्टॉकमध्ये मुवमेंट येण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण की यांचा बिझनेस जो आहे तो चांगल्या सेक्टरमध्ये आहे की ज्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगली ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत. कारण की आता सध्या जर बघितलं आपण हे सगळ्या गोष्टीचं जर अनालिसिस केलं तर याच्यावरनं कळतोय की रेव्हेन्यू वाढतोय, येणाऱ्या काळात प्रॉफिट वाढेल, त्याच्यानंतर बिझनेसची स्ट्रेंथ चांगली आहे. या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करून आपल्याला काय कळालं आता की या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो.
पण कधीही लक्षात घ्या, कुठल्याही कंपनीमध्ये कितीही जरी भरोसा असला आपल्याला, 100% जरी विश्वास असला, तरी अमाऊंट किती इन्व्हेस्टमेंट करायचे ती आपल्याला टप्प्याटप्प्याने करायची, थोडी थोडीच अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची. एकदाच एका कंपनीमध्ये जास्त पैसे लावायचे नाहीत. आता मी तुम्हाला जिओ फायनान्स सांगितलं की लगेच जिओ फायनान्समध्ये 1 लाख रुपये, 2 लाख रुपये अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. आपल्याला टप्प्याटप्प्याने थोडी थोडी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची. हे तर एक एक्झाम्पल झालं. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना मी या गोष्टी सांगितलेल्या तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पी म्हणजे काय, त्याच्यानंतर अजून इबिटा म्हणजे काय असतो, त्यानंतर प्रॉफिट, सगळ्या गोष्टी जे रेशो आहेत याला डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.